नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज घेणार आहे इयत्ता 8वी मधील इतिहास विषयामधील पाठ 11वा समतेचा लढा. समतेचा लढा यामधून आपल्याला काय अभिप्रेत होते, तर समानतेसाठी केला जाणारा लढा. समानता म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विषमता जेव्हा निर्माण होते तेव्हा अन्यायकारी घटक हे प्रस्थापितांविरुद्ध आंदोलन करतात आणि या प्रस्थापितांना उलथून टाकून किंवा त्यांच्यातील दरी कमी करून समतेची स्थापना करतात. त्यासाठी केला जाणारा लढा म्हणजे समतेचा लढा. मग यो समतेचा लढा जेव्हा अन्याय निर्माण होतो, मग तो अन्याय सामाजिक असेल म्हणजे सामाजिक भेदभाव असतील किंवा आर्थिक म्हणजे पैशाशी संबंधित भेदभाव असतील, यातून हा लढा निर्माण होतो. मग या पाठामध्ये आपण कोणकोणते लढे शिकणार आहोत, तर शेतकऱ्यांचा समतेचा लढा, त्यानंतर कामगारांचा समतेसाठीचा लढा, त्यानंतर समाजवादी चळवळ काय होती, त्यानंतर स्त्रियांची चळवळ, जी स्त्रिया आम्हाला पुरुषांसोबतचे समानतेचा हक्क देण्यासाठी लढले, ते समतेचा लढा, त्यानंतर दलितांचा समतेचा लढा, दलितांवर जो अन्याय होतो तो दूर करून त्यांच्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक यामधील दरी कमी करून समानतेचा पुरस्कार केला जावा यासाठी त्यांनी ही मोठी चळवळ उभा केली. आणि त्याचे थोर व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपण नंतर पाठाच्या शेवटी पाहणार आहोत माहिती एकदम डिटेलमध्ये. तर या पाठाचे मी 2 पार्ट केलेले आहेत, कारण की एक पार्ट खूप मोठा होईल, त्यानंतर दुसरा पार्ट. छोटे छोटे भाग असले की तुम्हाला समजायला आणि थोडाफार वेळाने व्हिडिओ पाहायला तुम्हाला बरे जाते. तर पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी चळवळ, कामगार संघटन आणि समाजवादी चळवळ म्हणजे नेमकी काय होती, त्याचा उदय कसा झाला. त्यानंतरच्या पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत स्त्रियांची चळवळ आणि दलित चळवळ. दलित चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही आपण कार्य पाहणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, पाठाला सुरुवात करूया. तर आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्वाचा होता. राजकीय म्हणजे काय? राजकीय म्हणजे काय तर सत्तेचा संबंधित असणारा, राजकीय म्हणजे काय तर सत्तेशी संबंधित असणारा लढा. आपण मागील सर्व पाठात बघितलं की आपल्याला सत्तेमध्ये समान वाटप द्यावं असं सर्व लोकांचं मत होतं. जे सर्व राजकीय लढे उभारले गेले ते कशासाठी होते, तर आम्हालाही सत्तेत समान न्याय मिळावा, जेणेकरून आम्ही जर सत्ता केली तर आमच्या लोकांसाठी चांगली करू, असे त्यांचा तो लढा होता. हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबर सरमंचशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला. सरमंचशाही म्हणजे काय? जवळपास आपलं शेतकऱ्यांच्या वर जो असतो ठेकेदार, त्यांच्याकडून इंग्रज सरकार शेतकऱ्यांची पिळवणूक करायची, यातून सरमंचशाही उदयास आली. ते पुढील पाठामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर सामाजिक विषमता म्हणजे काय? दलित वर्गावर जो समाजाकडून अन्याय होत असेल ते, किंवा आर्थिक शोषण, जे कामगारांचे आर्थिक शोषण होत होते. मालकांना भरपूर पैसा मिळायचा, मात्र कामगारांना मात्र काही रुपयांमध्येच पगार मिळायचा. मग यासारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला. राजकीय लढ्याबरोबरच या गोष्टींनाही विरोध होऊ लागला. स्वातंत्र्याप्रमाणे समतेचे तत्वही फार महत्वाचे आहे. त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले. त्याचे भान समजून ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही. आधुनिक भारत म्हणजे आतापर्यंत जे आपण आलोय त्याची जडणघडण नेमकी कशी झाली, पूर्वी आपला भारत कसा होता हे माहीत असल्याशिवाय आजपर्यंत आपण कसे आलो हे आपल्याला नेमकं समजणार नाही. म्हणून अशा काही चळवळींचा अभ्यास आता आपण येथे करणार आहोत. पहिलं जे आहे ते म्हणजे शेतकरी चळवळ. नेमकं कशी शेतकरी चळवळ उदयास आली? सुरुवातीला 1875च्या दरम्यान 1900च्या सालाच्या पूर्वी छोट्या छोट्या चळवळी होत होत्या. मात्र 1930च्या दशकात भारतातील शेतकऱ्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव झाली की आपण एकत्र आलो तर आपण काहीही करू शकतो. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली संघटना क्षमता आपल्यापाशी आहे, हेही त्यांच्या लक्षात आले. काही विशिष्ट राजकीय आणि आर्थिक घडामोडी एकाच वेळी घडून आल्याचा हा परिणाम होता. मग नेमकं काय झालं? आर्थिक कोणती घटना घडली, तर 1929 आणि 30च्या दरम्यान जागतिक महामंदी जेव्हा आलेली होती तेव्हा भारतातही त्याचा परिणाम झाला. 1930च्या दरम्यान आर्थिक महामंदी आलेली होती जगात, त्याचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिघडली. आर्थिक महामंदीमुळे शेतीच्या मालाच्या ज्या किमती होत्या त्या निम्म्या किंवा त्यापेक्षाही खाली फुकटच घेऊन जायला लागले सर्व. मात्र जमिनीवरचा जो कर होता, खंड होता, तो मात्र तेवढाच होता. या ओझ्याखाली दबलेल्या दरिद्री शेतकऱ्यांना मोठाच तडाखा बसला.
सरकारी करांचे प्रमाण कमी करण्यासाठी व जमीनदारांना त्यांच्या खंडाचे प्रमाण कमी करावयास सांगण्यासाठी सरकारने नकार दिला. म्हणजे ब्रिटिश सरकारने खंड किंवा कर कमी करण्यास सरळ सरळ नकार दिला. त्यामुळे शेतकरी एकत्र येऊ लागले. या संदर्भातील सर्व सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या विरोधातील होती. कृषी उत्पन्नाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी मालाच्या किमती मात्र त्या प्रमाणात उतरलेल्या नव्हत्या. शेतकऱ्यांना मंदीपूर्व काळा इतकाच कर, खंड व कर्जाचे हप्ते द्यावे लागत असत. म्हणजे कसं झालेलं विद्यार्थ्यांना, उत्पन्न माल कमी झालता, त्या मालाला किंमत नव्हती, मात्र द्यावा लागणारा खंड, पूर्वी कसं होतं, जमीनदार असायचे शेतकऱ्यांच्यावर, जमीनदार शेतकऱ्यांकडून शेतसारा खंड वसूल करायचे आणि तो इंग्रज सरकारला द्यायचे आणि त्याच्यावर इंग्रज सरकार निवांतपणे ऐश आणि चैन करत असे. मग शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाहीत तरी पण मात्र त्यांच्याकडनं वसुली ते चालू होती. मग अनेक शेतकरी कर्ज काढायचे, मग कर्जाला व्याज द्यावे लागायचे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच 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 बिघडू लागली. मग 1930च्या दरम्यान सविनय कायदेभंगाची सुरुवात महात्मा गांधीजींनी केली, ते तुम्ही मागील पाठामध्ये बघितले आहे. देशाच्या अनेक भागात तिने करबंदी आणि खंडबंदीच्या आंदोलनाचे स्वरूप धारण केले. म्हणजे बारडोली सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांचा विजय झाला 1928 मध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला की अशा पद्धतीचे आपण आंदोलन करून इंग्रजांविरुद्ध, ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येऊन लढू शकतो आणि आपल्यावरील अन्याय दूर करू शकतो. तर या ठिकाणी सांगितले, ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत. ब्रिटिश काय करत, कच्चा माल भारतातून नेत आणि पक्का माल भारतामध्ये विकत असत. मग कच्चा माल जेव्हा घेत होते ते स्वस्तात घ्यायचे आणि पक्का माल महागात विकायचे. त्यामुळे पूर्ण भारतीयांचीच अवस्था बिकट झाली. त्याचबरोबर भारतात जास्तीत जास्त लोक शेती करत होते, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था जास्त बिकट झाली. जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे. ते शेतकऱ्यांवर अन्याय करत, पिकू दे न पिकू दे, तू येऊन पैसे भरायचा, असा सरळ आदेश असायचा. गोरगरीब लोकांना जेवण खायला नसायचं, मात्र त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जायचे. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले. बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला. बंगालमध्ये काय केलं, नीळ उत्पादन, त्या काळात काय झालेलं, इंडिगो म्हणजे एक कलर आलेला होता कृत्रिम पद्धतीने तयार केलेला कारखान्यात इंग्लंडमध्ये, आणि निळीचं जी किंमत होती ती कमी झालेली. म्हणजे शेतकऱ्यांना नीळ पिकवून पण काय मिळत नव्हतं, पण तरीही ब्रिटिश व्यापारी भारतीय लोकांना अन्याय करून, शेतकऱ्यांना अन्याय करून तुम्ही शेतात नीळ पिकवायची म्हणून जबरदस्ती करत. मग शेतकऱ्यांना फायदा नसायचा, त्यात खूप अत्याचार केले जायचे, निळीसाठी खूप कष्ट करायला लागायचं, माणसांचे मृत्यू व्हायचे. मग हळूहळू शेतकऱ्यांना जाणीव आल्यानं त्यांनी कृषी संघटना स्थापन केली. दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली. 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. आता किसान सभा पुढे जाऊन मोठी झाली, त्यामुळे या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. 1918 मध्ये उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. त्यानंतर केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. हे भरपूर मोठा असा टॉपिक आहे, मात्र तुमच्या पाठामध्ये थोडीच माहिती दिली, त्यामुळे त्याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला. 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. स्वामी सहजानंद सरस्वती या सभेचे अध्यक्ष होते. या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. म्हणजे या काळात काय झालं तर शेतकऱ्यांची एकी व्हायला लागली. विभागीय प्रदेशांवर आधारित शेतकरी एकत्र यायला लागले, आपल्या आपल्या संघटना सभा स्थापन करायला लागले. मग त्या काळी सर्वात मोठी संघटना कोणती होती तर राष्ट्रीय सभा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस हीच सर्वसामान्याची सर्वात मोठी राष्ट्रीय अशी भारताची सभा होती. त्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटलं की आपलं जे निवेदन आहे ते आपण राष्ट्रीय सभेला सादर करावं. नेहरूंकडं, गांधीजींकडं, सुभाषचंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल यांच्याकडे सादर करावं आणि ते आपल्या मागण्या ब्रिटिशांकडे सादर करतील. त्यामुळे त्यांनी आपला हक्कांचा, शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. म्हणजे ग्रामीण भागात का घेतले तर शेतकऱ्यांशी जवळीक साधण्याच्या उद्दिष्टाने, आणि या अधिवेशनास हजारो शेतकरी उपस्थित होते. म्हणजे भरपूरदा ही अधिवेशने शहरी भागात व्हायची, मात्र शेतकऱ्यांना आपल्या राजकीय प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रीय सभेने
आपले अधिवेशन ग्रामीण भागात फैजपूर येथे भरवले आणि याला भरपूर शेतकऱ्यांचा खेडेगावातील प्रतिसाद मिळाला. 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी झाली, म्हणजे खूप पाऊस पडला, पीक बुडाले, शेतकऱ्यांची स्थिती खूप हलाखीची झाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या. त्यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून सांगितले की आपण शेतसारा भरणं हे आपल्यावर अन्यायकारक आहे. आपण येथे उपाशी आहोत. सरकारने आपल्याला मदत केली पाहिजे का आपण कर्ज काढून सरकारला पैसे दिले पाहिजेत, या विरोधात त्यांनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. त्यावेळी कलेक्टरचं काम काय होतं? कलेक्टर म्हणजे काय? कलेक्ट करणारा, पैसे कलेक्ट करून वरच्या सरकारी तिजोरी भरणारा, असं त्यावेळी ते पद होतं. 1942च्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. 1942चा उठाव बघितला, त्यामध्ये बघितलं की शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्यात सामील झाले. साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली. म्हणजे फक्त किसानच नाही, शेतकरीच नाही, तर कामगारांची पण एकजूट बांधली आणि या दोन्ही वर्गाला एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धुळे, अमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष ते होते. अमळनेरच्या गिरणी कामगाराचे अध्यक्ष कोण होते? तर साने गुरुजी हे होते. खाली रिकाम्या जागा स्वाध्यायामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काय करायचे? बडवे म्हणून होते. त्यांना वाटायचं की सर्व जगातील माणसं घाण आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांना आतच सोडत नव्हते आणि त्यांनी मात्र स्वर्गातून आलेत अशी त्यांची कल्पना असायची. त्यामुळे त्यांना काय वाटायचं, आपण आकाशातून पडलोय आणि बाकीचे लोक मात्र जमिनीवर जन्माला आलेत, त्यामुळे त्यांना जमिनीवरच्या लोकांना त्यांनी मंदिरात प्रवेश देत नव्हते. त्यामुळे साने गुरुजींनी यांच्या विरोधात उठाव केला आणि त्यांना बाकीच्या जनसामान्य लोकांना, सत्याच्या लोकांना आत प्रवेश करण्यासाठी त्यांनी लढा उभा केला आणि तो लढा त्यांनी यशस्वी करण्यासाठी आमरण उपोषणही केले. त्यानंतरचे ते आहे म्हणजे कामगार संघटन. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे कसं विद्यार्थ्यांनो, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे काय? 19वं शतक चालू होण्याच्या उत्तरार्ध म्हणजे 1875च्या पुढं, 1875 ते 1900च्या दरम्यान भारतात आधुनिक उद्योग उभे राहू लागले. रेल्वे आल्या, टपाल आले, तार यांसारख्या सेवा सुविधांचे जाळे विणले जाऊ लागले. सर्व भारत एकत्र येऊ लागला. त्याचबरोबर आधुनिक कामगार वर्गही उदयास येऊ लागला. शेती करणारे लोक आता कारखान्यामध्ये कामाला जाऊ लागले. भारतीय राष्ट्रीय आंदोलन, राष्ट्रीयत्वाच्या जाणीवेचा विकास, त्यातून भारत एक राष्ट्र आहे असं लोकांना जाणवू लागलं. भारतातील कामगार चळवळीचा विकास या बाबी आणि भारताची राष्ट्र होण्याची प्रक्रिया ह्या खूप एकमेकाशी जवळचा त्याचा संबंध आहे. भारतातील कामगार वर्गाचा उदय आणि कामगार चळवळीचा विकास यांचा परामर्श घेतल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास पूर्ण होत नाही. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे एक प्रकारचा कामगार लढा आहे असं आपण म्हणू शकतो. कामगारांची परिस्थिती सुधारण्याचे काही प्रयत्न सुरुवातीच्या काळात करण्यात आले. मग पहिल्यांदा एकदम काय झालं तर 1700च्या दरम्यान कामगार वर्ग नव्हता. मात्र 1870च्या दशकात 1878 साली सोराबजी शापूरजी बंगाली यांनी मुंबई कायदे मंडळात कामगारांच्या कामाचे तास मर्यादित करावा असा ठराव मांडला, पण तो ठराव मंजूर झाला नाही. म्हणजे 24 तास पण ते राबवून घेण्यासाठी मागं पुढं बघत नव्हते, कारण की कारखान्याचे मालक भरपूरदा ब्रिटिशर्स असत, ब्रिटिशर्स मालक असत आणि कामगार कोण असत? आपण भारतीय गुलाम असं त्या काळी ते होतं. बंगालमध्ये शशीपाद बॅनर्जी या ब्राह्मो समाजिस्ट सुधारकाने 1870 मध्ये कामगार मंडळ स्थापन करून भारत श्रमजीवी मासिकाचे प्रकाशन सुरू केले. मुंबईमध्ये मग कोणी केले तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 मध्ये दिनबंधू या इंग्रजी मराठी साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. 1884 मध्ये त्यांनी बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन सोसायटी स्थापन केली. लोखंडे काय करायचे तर कामगारांच्या सभा घ्यायचे आणि एका प्रसंगी 5,500 कामगारांच्या सह्यांचे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्यावर कसे आंदोलन केले जाते हे एक निवेदन मुंबई कारखाना आयोगाला त्यांनी सादर केलेले होते. मग या ठिकाणी तेच सांगितलेले आहे, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली. रेल्वेसाठी स्टील पण लागायचं, त्याचे कारखाने असायचे. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उदयास आला नव्हता, तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शशीपद बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले. लोखंडे यांचे कामगार विषयक कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जात होते. नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव कोणते तर पुणे, म्हणजे महाराष्ट्रातील
होते. पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर येथील ते होते. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना 1890 मध्ये स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. म्हणजे पहिल्यांदा अशा पद्धतीने कामगारांना एकत्र करून त्यांच्या मागण्या मांडणे ही एकदम पहिली घटना त्या काळी होती. ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. म्हणजे फक्त कामगारांचा लढा नव्हता, त्याचबरोबर समाजाला जागृती करणाऱ्या लढ्यातही त्यांनी समाविष्ट झालेले होते. त्यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. महात्मा फुले आणि लोखंडे यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे रविवारची सुट्टी असते, नाहीतर तुम्हाला पण रविवारी शाळेला यावं लागलं असतं. पण शाळा म्हणजे काम नाही, त्यामुळे शाळेला गेलं तर चालतं रविवारी पण. याच सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. मग आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांवर भरपूर अन्याय केले जायचे, त्याविरुद्धही आंदोलन करण्यात आले. 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर म्हणजे GIP रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. म्हणजे खालील दक्षिण भारतातील या ठिकाणी हा संप पुकारला, म्हणजे काम बंद आंदोलन सुरू केलं. त्यांनी कामावरच गेले नाहीत. वंगबंद आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची प्रचंड वाढ झाली. पहिलं महायुद्ध विद्यार्थ्यांना कधी झालं तर 1914 ते 18. 1914 ते 18 तुम्हाला माहितच पाहिजे. हे पहिला महायुद्ध कधी झालं? 1914 ते 18 मध्ये भारतात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. कापड गिरण्या स्थापन झाल्या, त्यामध्ये भरपूर कामगार आले, कामगार वर्गाची वाढ झाली. मग कामगार वर्गाची वाढ झाली, कामगारांना अन्याय व्हायला लागला. मग त्यासाठी कामगारांना एकत्र येऊन त्यांच्या मागणी करणारी राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता का भासू लागली? तर पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतात औद्योगिकरण निर्माण झालं, कामगार संख्येची वाढ झाली, कामगारांना अन्याय व्हायला लागले. या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी, कामगारांना एकत्र आणण्यासाठी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. या गरजेतून 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटक ची स्थापना करण्यात आली. अजूनही ही संस्था अस्तित्वात आहे. नाम जोशी यांच्या आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता. लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. म्हणजे लाला लजपत राय हे राष्ट्रीय सभेला पण असायचे, त्याचबरोबर कामगारांच्या प्रश्नासंबंधी ते पुढाकार घेत असत. म्हणजे एखादा व्यक्ती प्रत्येक समाजाच्या मदतीसाठी कशा पद्धतीने त्यावेळी काही काम करायचा विचार करा. कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले. म्हणजे समाजवादी विचार म्हणजे काय? तर मालकांना सर्व मोबदला फायदा जाऊ नये, कामगारांनाही थोडा फायदा मिळावा, अशा पद्धतीची विचारसरणी होती. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला. 6 महिने ते कामावरच गेले नाही, सर्वात मोठा संप होता तो. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताक कामगार इत्यादींनी केले. कामगार चळवळींची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. सरकारला काय कळना की कामगार आपल्यावर वरचढ होऊ लागले. ब्रिटिश सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. अशी संप असं तुम्ही जाऊ शकत नाही काम सोडून, असं कायदे करण्यात आले, अन्यथा तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल, असेही कायदे करण्यात आले. कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. म्हणजे राष्ट्रीय लढा ज्यावेळी चालू झाला त्याच वेळेस कामगारही आपली चळवळ सुरू करायचे. आता आहे ते म्हणजे समाजवादी चळवळ. तर समाजवादी चळवळ म्हणजे काय? समाजवादी म्हणजे काय? सर्व समाजाचा ज्या ठिकाणी विचार केला जातो, समाजाचा वादी, म्हणून समाजवादी चळवळ. मग असा समाज कोणता असणार? तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर 1920च्या दशकात काय झालं? भारतामध्ये एक प्रभावी वेगळा गट उदयास आला. राजकीय स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला स्पष्ट व नेमका अर्थ आपल्याला मिळू लागला. स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय लढ्याला व पददलित व शोषित यांच्या सामाजिक आर्थिक मुक्तीसाठी सुरू असलेल्या लढ्याचा असे 2 प्रवाह होते. म्हणजे राजकीय लढा पण चालू होता आणि समाजातील विषमता घालवण्याचा लढाही चालू होता. मग विदेशात अशी काहीतरी घटना घडली. विदेश म्हणजे कोणता? तर रशियामध्ये. रशियामध्ये काय झालं विद्यार्थ्यांनो? 7 नोव्हेंबर 1917 रोजी VI लेनिन म्हणजे त्यांचा प्रमुख, त्या संघटनेचा, शेतकरी आणि कामगार संघटनेचा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली बोल्शेविक समाजवादी पक्षाने झारची हुकुमशाही राजवट नष्ट करून पहिले समाजवादी प्रजासत्ताक स्थापन केले. मग याची माहिती तुम्हाला आता सांगतो. काय झालेलं?
लेनिन हा कामगार शेतकरी ह्या खालच्या स्तराच्या लोकांचा नेता होता. यानं काय म्हटलं, आपली संख्या जास्त आहे, आपण जमीनदारांना ठार मारायचं, राजाला पण ठार मारायचं, आणि जमिनी या सर्व लोकांच्या असल्या पाहिजेत, कोणाची एकट्याची नाही. कोणत्याही जमिनीवर एकट्याची मालकी असणार नाही, पूर्ण समाजाची मालकी असणार. अशा पद्धतीने त्यांनी राजाला ठार केलं. त्याचबरोबर इतरही जी लोक भांडवलशाही होती त्यांना ठार केलं, जमीनदारांना ठार केलं, मोठमोठ्या जमिनी असणाऱ्यांना, आणि सर्व जमिनी गोरगरिबांना कामगारांना वाटल्या आणि जमिनीवर एकत्र काम करू लागले. आणि अशा पद्धतीने ते राज्य स्थापन झाले. आणि त्यातून प्रेरणा घेऊन भारतातही समाजवादी चळवळ स्थापन झाली. मग भारतातील लोकांना वाटू लागलं की आपणही ब्रिटिशांना हाकलून लावावे आणि सर्वसामान्यांची जनतेच्या इथे राज्य आणावे. जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे. सामाजिक म्हणजे काय, कोणतेही जाती धर्म भेद धर्म अस्तित्वात नाहीत. आर्थिक म्हणजे काय, पैशाच्या बाबतीत सर्वजण समान, असंही त्यांना करावं वाटू लागलं. आणि या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय व विकास झाला. राष्ट्रीय सभेतील म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमधील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगमध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या आतच, म्हणजे राष्ट्रीय सभेत आम्ही आहेच, त्याचबरोबर आम्ही एक वेगळा पक्ष स्थापन करतोय, तो म्हणजे समाजवादी पक्ष. जर उद्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तर आम्ही सर्वांना हकलून, जमीनदारांना, प्रमुख व्यक्तींना, संस्थानिकांना हरवून आम्ही सर्वांना समतेवर आधारित राज्य स्थापन करणार, असा त्यांनी निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942च्या छोडो भारत आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होते. म्हणजे ते राष्ट्रीय सभेसाठी पण लढायचे आणि समाजवादी तत्वासाठी पण लढायचे. कार्ल मार्क्स ज्यांनी समाजवादाचा आणि साम्यवादाची माहिती दिली, म्हणजे अशा पद्धतीने समाज व्यवस्था असावी की कोणाचंही राज्य नसावं, सर्व वस्तू, सर्व जमिनी, सर्व पैसा हा सर्वांच्या मालकीचा असावा, सर्वांना राहायला खायला व्यवस्थित मिळलं पाहिजे, अशी कार्ल मार्क्सची विचारसरणी होती. मग यांनी काय म्हटलं, ही ब्रिटिशांची कारखानदारी, सत्ताधारी यामुळे लोकांवर अन्याय होतो, हे सर्वांना हाकलून लावायचं आणि सर्व सर्वांचा असावा. कार्ल मार्क्स त्याचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला. साम्यवाद म्हणजे काय, एकाच पक्ष असणार, एकच पक्ष निवडणूक लढवणार आणि तो पक्ष सर्व लोक त्यात सहभागी होऊ शकतात आणि कोणाची एकाची सत्ता नसणार. लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये मार्क्स विषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. मग अशा पद्धतीने साम्यवादी चळवळ बळकट होऊ लागली. मग रशिया भारतावर आक्रमण करेल, रशियाची सत्ता सर्वत्र पसरेल आणि भारतात पण साम्यवाद येऊन आपली हकलपट्टी होईल, त्या असं सरकारला धोका वाटू लागला. आणि सरकारने काय ठरवलं, ही साम्यवादी चळवळ चिरडून टाकायची. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळखंड जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले. ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या विविध शिक्षा त्यांना करण्यात आल्या. मिरत खटला त्यांच्यावर चालवण्यात आला की मिरत मध्ये बसून तुम्ही अशा पद्धतीने सरकारचा राष्ट्रद्रोह केला म्हणून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. मिरत खटल्यानंतरही कामगार चळवळीवर साम्यवाद्यांचा प्रभाव कायम राहिला. म्हणजे कामगार संघटनावर महत्वाचा प्रभाव कुणाचा होता, तर साम्यवाद्यांचा होता की सर्वांचं राज्य येवो. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने पार्ट 1 संपलेला आहे. तुम्हाला जर पार्ट 1 आवडला असेल विद्यार्थ्यांना तर नक्कीच लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, कमेंट करा आणि मित्रांनाही शेअर करा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. उर्वरित भाग पाहण्यासाठी विसरू नका, कारण की तोही खूप इंटरेस्टिंग आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.